जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचा खूप खूप स्वागत करतोय पुन्हा एकदा आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 22 जुलै 2025 म्हणजे मंगळवार. भरपूर जणांच्या मनात हा प्रश्न होता की भाऊ आज स्ट्राईक आहे की नाही, गाड्या रस्त्यावर मजबूत दिसतायत, काय करायचंय? तर तुम्हाला सांगतो मी की आज स्ट्राईक नाही आहे. उद्या दुपारी 23 तारीख बुधवार दुपारी 12च्या नंतर स्ट्राईक होऊ शकतं. पुन्हा एकदा आहे का, मी पुन्हा रिपीट करतोय, 12च्या नंतर स्ट्राईक होऊ शकतं. होऊ शकतं हा शब्द मी का वापरतोय? कारण होईल पण किंवा नाही पण. जर आज आपले डिमांड ॲक्सेप्ट केले कंपनीजने तर मग स्ट्राईक नाही होणार आहे. कारण आज ओला, उबेर आणि रॅपिडो कंपनीबरोबर मीटिंग आहे. आणि मीटिंगमध्ये जर त्यांनी आपले डिमांड ॲक्सेप्ट केले की वॅगनार गाडीला ₹25 पर किलोमीटर भेटावं, ऑरा डिझायर गाड्यांना ₹28 पर किलोमीटर भेटावं, जे सिडॅन कॅटेगरीमध्ये येतात. त्याचबरोबर SUV गाड्या म्हणजे अर्टिगा त्यांना मिनिमम टू मिनिमम ₹32 पर किलोमीटर तरी भेटावं. या जर त्यांनी डिमांड ॲग्री केले तर मला असं कुठेतरी वाटतं की उद्याचा स्ट्राईक जो आहे तो कॅन्सल होऊ शकतो. पहिली मेन डिमांड जी आहे ती हीच आहे. दुसरी डिमांड बाईक टॅक्सी. बाईक टॅक्सी जर बंद झालं तर खूपच उत्तम आहे. पण बाईक टॅक्सीसाठी मला असं कुठेतरी वाटतं की कंपनी थोडासा टाईम मागू शकते. जास्तीत जास्त मला वाटतं ते रॅपिडोमध्येच चाललं आहे बाईक टॅक्सी. उबरमध्ये कुठे कुठे काही जागेंवर आहे, काय काय जागेंवर नाही आहे. तर खास करून बाईक टॅक्सी रॅपिडोमध्ये, तर रॅपिडोवाले माझ्या मते मला असं कुठेतरी वाटतं झटपट ऐकू शकतात त्या रिलेटेड. आत्ता जर समजा उद्याचा जो आपला हा स्ट्राईक आहे हा कॅन्सल झाला, म्हणजेच हे जे काय आपले डिमांड्स आहेत हे कंपनीने ॲग्री केले, ॲक्सेप्ट केले, तर उद्यापासून तुमची कमाई किती होणार त्याच्यावर आपण थोडंसं चर्चा करूया. जे लोक वॅगनार चालवत आहेत त्यांनी जर 100 किलोमीटर चालवलं ना तर ₹2500 पर्यंतची त्यांची कमाई होते, ₹25 पर किलोमीटरच्या हिशोबाने. जे लोक डिझायर आणि ऑरा चालवत आहेत त्यांची ₹2800 पर्यंतची कमाई होते. ₹2800ची कमाई ₹28 पर किलोमीटरच्या हिशोबाने. आणि खास करून अर्टिगावाले 100 किलोमीटरला ₹3200 पर्यंतची त्यांची कमाई होणार. एक सांगतो तुम्हाला, ही कमाई पक्का आहे, कारण एवढे एवढे किलोमीटरला तुम्हाला एवढे एवढे पैसे भेटणार. पण कस्टमर्स जे आहे ना, आज जिकडे तुम्हाला 10 कस्टमर्स भेटत आहेत ना, उद्या तिकडे 5 कस्टमर्स भेटणार. कारण कस्टमर्सच्या मनात कसं असतं, अरे रेट खूप वाढले आहे, बहुत हाय हो गया रेट, अभी मैं नहीं बुक करेगा. तर ह्याच्यात जितके फालतू आणि चिंदी कस्टमर्स आहे, जे पण बाकीचे बोलतात ना फालतू पॉकीमॉन, सगळे बाजूला. आणि जे भारी भारीतले पॉकीमॉन असतात ना, पिकाचू वगैरे, ते सगळे आपल्याला भेटतील मस्त आहे की. तर एक गोष्ट खूप चांगली आहे याच्यात, की आपल्याला रेट जो वाढवून भेटतोय त्याचबरोबर क्वालिटी ऑफ कस्टमर तो पण वाढणार. आता बरेच जणांनी कमेंट पण असे केलेले आपल्याला, की तुमच्या गाडींची अवस्था बघा, तुमच्या गाड्या कशा खराब असतात. एक क्लिअर करतो, वॅगनर गाडी आहे ना, वॅगनर गाडी ज्याच्या मागे ड्रायव्हर्स वॉन्टेड लिहिलेलं असतं, डिझायर गाडी ज्याच्या मागे ड्रायव्हर्स वॉन्टेड लिहिलेलं असतं, ते खास करून कंपनीच्या गाड्या असतात, त्यांची अवस्था तुम्हाला तशीच भेटणार. जर एखाद्या वेळी तुम्ही एखाद्याच्या पर्सनल गाडीमध्ये बसतायत, ठीक आहे, जशी माझी स्वतःची गाडी आहे तशी पर्सनल गाडीमध्ये जेव्हा तुम्ही बसणार तेव्हा तुम्हाला फुल सर्व्हिस भेटणार. टॉप मॉडेल गाड्या तुम्हाला भेटणार. तुम्हाला जे काही सर्व्हिस पाहिजे ना, AC वगैरे, कूलिंग वगैरे मस्त की एकदम झकास, तसेही भेटणार. तर कस्टमर्सला मला हेच सांगायचं आहे की असं नाही की गाड्या सगळ्याच खराब आहे. आणि राहिली गोष्ट ड्रायव्हरची पण, जे ड्रायव्हर्स लोक खास करून कंपनीसाठी चालवत आहेत त्यांना बघा, कंपनीला रोजचे ₹800 भरायचे, त्यांना गाडीशी काय लेणं देणं नाही. मग तुम्ही विचार करा बुक करताना की तुम्हाला गाडी कोणती येते ना त्याच्यावर पूर्ण गेम असतो. कंपनी काय करते, कंपनी आधी स्वतःची गाडी पाठवते, नंतर मग स्वतःचा जो त्यांचा ड्रायव्हर आहे तो ॲक्सेप्ट नाही करत असेल, मग ते आम्हाला उरलेलं सुरलेलं आम्हाला भेटतं. तर आमच्या गाड्या चांगल्याच आहेत. ज्यांनी हे कमेंट केलेलं ना की तुमच्या गाड्या खराब आहेत, या इकडे एकदा बसा गाडीमध्ये, तुम्हाला समजा आमच्या गाड्यांची कंडिशन काय आहे, आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या गाड्यांची कंडिशन समजेल. बऱ्याच जणांनी हा पण एक मुद्दा उचललेला की टॅक्सी आणि रिक्षा ह्यांचं बिल तुमच्यापेक्षा हलकंसं कमी आहे, तर उद्यापासून आम्ही टॅक्सी आणि रिक्षामध्ये जाऊ. पण टॅक्सी आणि रिक्षामध्ये तुम्हाला ACची हवा नाही भेटणार थंड, ती ACची हवा तुम्हाला इकडेच भेटणार. या गाड्या तुम्हाला 1 आणि 2 मॅक्स टू मॅक्स 3 वर्ष जुन्या भेटतील. टॅक्सी आणि रिक्षा तर तुम्हाला 8 आणि 9 वर्ष जुन्या भेटतात. तुमच्यावर आहे. बघा, तुम्हाला असं वाटत असेल कुठेतरी तुम्ही कंपेअर करतायत, तर कंपॅरिझनमध्ये एनी टाईम जितके पण ओला, उबेरसाठी किंवा टी परमिट गाड्या जितक्या पण व्यक्तींनी घेतल्या आहे त्या सगळ्या गाड्यांची कंडिशन A1 आहे. 100पैकी एखादी खराब भेटत असेल तर तो तुमचा नशीब. सेम इकडे आम्हाला पण सेम लागू होतो नियम, की 100पैकी एखादा कस्टमर जर खराब भेटला तर तो आमचा नशीब असतो.
कारण तुम्हाला सांगतो, आता जसं सांगितलेलं की शनिवार, रविवार आणि सोमवार स्ट्राईक उघडलं आहे आणि त्याच्यात तुम्ही चालवू शकतात. तर मी माझा सोमवारचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार आहे, कालचा एक्सपिरियन्स. मला एक बुकिंग आली रॅपिडोमध्ये, हवं तर स्क्रीनशॉट पण लावीन त्याचं. रॅपिडोमध्ये जी बुकिंग होती ना, त्या व्यक्तीला पिकअप करायचं होतं मला कुर्लाला, काहीतरी ते सहकार नगर आहे तिकडून चेंबूरला ड्रॉप करायचं होतं. चेंबूरला रेनबो काहीतरी क्लिनिक आहे. त्या व्यक्तीने मला फोन केलं, मला विचारलं की तुम्ही येत आहेत ना? मी म्हटलं हो येतोय. मी म्हटलं ठीक आहे, मी ते लोकेशनवर थांबलो आहे, किती वेळ लागेल तुम्हाला? मी म्हटलं बघा मला 5 मिनटं दाखवत आहेत, 5 मिनटात मी तुमच्या लोकेशनवर पोचतो. ठीक आहे, काय हरकत नाही, प्लीज या. त्यांनी शब्द बघा काय वापरला कस्टमरने, प्लीज या. माझ्याकडे ना एक लहान बाळ आहे, त्याला मला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. रॅपिडोवर काय बुक केलं आहे त्यांनी? प्रीमियर, म्हणजे सिडान गाडीचा जो ऑप्शन असतो तो प्रॉपर बुक केला आहे. त्यांनी प्लीज शब्द वापरला. त्यानंतर मग बोलला की या तुम्ही, मला असं असं न्यायचं आहे त्याच्या बाळाला. मी गेलो तिकडे त्याला पिकअप करायला 5 मिनटात. गेलो, तो व्यक्ती आणि त्याची वाईफ होती, ते दोघे गाडीत बसले. लहान बाळ होता, म्हणजे म्हणतात ना 5 ते 6 महिन्याचा बाळ असेल, मान सांभाळत होता म्हणजे 5 ते 6 महिन्याचा बाळ असेल. तो गाडीत बसला. तर व्यक्तीने मला सांगितलं की सर प्लीज थोडं ए सी तुम्ही स्लो किंवा बंद करू शकतात. बोललो मग बंदच ए सी, कारण मला समजलं की ताप वगैरे आला असेल. तर ए सी आपण बंद ठेवलेलं, फक्त फॅनच चालू होता. गाडी जशी मूव्ह झाली तसं मी त्यांना विचारलं काय आलं, ताप आलाय का? बोले हो ताप आलाय, आणि संडे होता काल, तर संडेला डॉक्टर्स अवेलेबल नव्हते, म्हणून त्या लहान बाळाला मंडेला डॉक्टरकडे न्यायचं होतं. 10 ते 15 मिनटं ते थांबले, पण 10 ते 15 मिनटं थांबून पण त्यांना टॅक्सी आणि रिक्षावाला न्यायला तयार नव्हता. रॅपिडोमध्ये जो बिल झाला तो झाला ₹264 1.5 किलोमीटरसाठी. पण तो व्यक्ती त्यांना सांगतोय की मी तुम्हाला ₹250 देतो, तरी पण टॅक्सी आणि रिक्षावाला यायला तयार नाही. तर ही आपली सर्व्हिस असते, जे तुम्हाला असं वाटतं ना, खास करून ओला, उबेर आणि रॅपिडो ही सर्व्हिस असते. त्या व्यक्तीला मी तिकडून पिकअप केलेलं चेंबूरला, काय ते आपलं कुर्लाला सहकार नगर, तिकडून चेंबूरला मी त्यांना ड्रॉप केलं. ड्रॉप करेपर्यंत तो लहान बाळ आहे ना, लिटरली एवढं वाईट वाटत होतं ना, म्हणजे असं म्हणजे फील होत होतं इतकं बेकार. तो लहान बाळ असं सारखं आणि त्याची आई बोलते हा ताप आला बाबू, तुला ताप आला, जाऊया आपण हॉस्पिटलमध्ये, डॉक्टरकडे दाखवूया. सतत ती रिपीट करते. त्याचे बाबा पण त्या लहान बाळाबरोबर बोलतात, डॉक्टरांना सांगा ताप आला. आणि तो लहान बाळांना फक्त रिस्पॉन्स असंच देतोय, म्हणजे बोलायला बघतो ना एखादा व्यक्ती तसं. मला इतकं वाईट वाटलं की हा सोमवार, आज जर स्ट्राईक असता चुकून, तर काय झालं असतं यार. म्हणजे म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा पैसा असतो तरी पण त्याला रिक्षा आणि टॅक्सी भेटत नाही. आणि काही कस्टमर्स असे ज्यांना रेट कमीमध्ये गाड्या भेटतात तरी ते हाडतूड वगैरे करतात. तर असे काही कस्टमर्स असतात, असे काही पॅसेंजर आहेत जे लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील, तुम्हाला बोलतील सर. खास करून ते पिकअप लोकेशनवर उभे असतील, असं नाही की त्यांची मजबुरी होती म्हणून. हे व्यक्ती आज पण आहेत असे मुंबई महाराष्ट्रामध्ये. पण बाकीचे जितके पण जण असतात ना, ते बाहेरून आलेले असतात, हे पॅसेंजर, जे लोक आउट ऑफ स्टेटवरून इकडे येणार आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की हां गाडी बुक केली ना, 7-8 मिनटं लागेल त्याला यायला, एक काम करतो मी, कुठेतरी जातो बसायला, त्याच्या अगोदरच मी बुक करतो. तर अशा व्यक्तींमुळे ना कुठेतरी कस्टमर्सचं पण नाव खराब होतं. जसं तुम्ही लोक म्हणतात ना की ड्रायव्हर्स लोकांचं नाव खराब होतं, तर अशा काही कस्टमर्समुळे पण आहे ना बाकीच्या कस्टमर्सचं नाव खराब होतं. मला काल आहे ना, खरं सांगतो, मला असा खूप अभिमान वाटला की कुठेतरी आपण त्या व्यक्तीला पिकअप करायला गेलं आणि तिकडून आपण त्या लहान बाळाला त्या हॉस्पिटलपर्यंत आपण ड्रॉप केलं. याचा मला खूप अभिमान वाटला, खरं सांगतो तुम्हाला. लिटरली मला असं वाटत होतं की यार खूप चांगलं काम केलं काहीतरी, म्हणजे गर्व वाटलं यार. कुठेतरी त्या लहान बाळाला आपण त्या डॉक्टरांपर्यंत तिथे पोहोचवलं. त्यांना मी विचारणार होतो की जसं तुमचं इकडे क्लिनिकमध्ये जे काही काम असेल ते होईल, त्याच्यानंतर मी तुम्हाला रिटर्न सोडायला पण तयार आहे. पण माझ्याकडे एक पर्सनल बुकिंग होती, तिकडे मला जायचं होतं, म्हणून शेवटी तो प्रश्न मी त्यांना विचारू नाही शकलो. पण कुठेतरी मला चांगलं वाटलं की देवाने मला खास करून तेवढ्याचा तरी, ते बोलतात ना, तेवढ्या कामासाठी तरी पाठवलं कुठेतरी. हेच आहे मला सांगायचं आहे की कस्टमर्स चांगले आहेत असणार. तुम्ही सर्व्हिस काय देते, तुमची गाडी काय आहे, ते सगळं मॅटर करतं. जर एखादा ड्रायव्हर येतो पिकअप करायला, त्याच्याकडून तुम्ही ॲज अ ड्रायव्हरच एक्सपेक्ट करू शकतात, म्हणून ते कस्टमर्स पण चढपाणी करतात. ड्रायव्हर म्हणजे कोण, जे लोक कंपनीची गाडी चालवतात त्यांचं मी वार्ता करतोय, कारण त्यांच्या गाड्या तुम्ही रस्त्यावर बघितल्यात कसे असतात कसे नसतात. आणि तुमच्याबरोबर असा काय एक्सपिरियन्स आला असेल ना की कस्टमरने तुम्हाला अशी भरून भरून रिस्पेक्ट दिली असेल, तर आज थोडंसं एक वेगळं मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, त्याचं पण प्लीज कमेंटमध्ये उत्तर द्या
की तुमच्याबरोबर असं कधी काय झालं असेल तर प्लीज शेअर करा. कारण खूप रेअरली ह्या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, की कस्टमर बसेल गाडीमध्ये, तुम्हाला टिप देईल किंवा कस्टमर बॅक सीट सोडून फ्रंट सीटवर बसेल. म्हणजे एकदम नॉर्मल तुम्हाला विचारेल कुठे राहतात, काय करतात वगैरे. एकदम म्हणजे बोलतात ना, एक चिल आयटम मस्त आहे की तुम्ही एकदम त्याचे भावंड आहात, नाहीतर फॅमिली मेंबर आहात किंवा फ्रेंड आहात, तसं एकदम बसणार. असे कस्टमर्स तुम्हाला कधी भेटले आहेत ना, तर प्लीज ते पण रिप्लाय करा. आणि स्ट्राईकचं रिझल्ट जे काय असेल ते आपण तुम्हाला नक्की अपडेट करू. आपले व्हिडिओज डेली येत आहेत, हे तुम्हाला पण माहिती आहे. एनिवेज, दिस इज स्मिथ signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.